आणि भालकीचे बसवलेले पट्ट जोडू आले आणि तुम्हाला सांगितलं त्यांनी का कसं केलं तुम्ही? आमच्या विधानसभेत 80 आमदार निवडण्याचे महात्मा बसवेश्वरांचा जन्म आमच्या राज्यातल्या भागेवारीचा आम्ही शासकीय जयंती करू शकलो नाही, तुम्ही कशी केली? आणि मित्र, मागच्या वर्षी आपला वर्धापन दिन बसव कल्याणला जेव्हा झाला तेव्हा तिथलच्या मारुती मुळे नावाच्या मराठा समाजाच्या आमदारांनी आमच्या स्टेजवरून जाहीर सांगितलं, मराठा समाजाचा आमदार कर्नाटकामध्ये 2002 ला आता एमएलसी मारुती मुळेंनी तेव्हा ते विधानसभेचे आमदार होते, हे माझ्याकडे आले, महाराष्ट्राचा जिया माझ्याकडून घेतला, मला सोबत घेऊन गेले आणि त्यांनी मागणी केली कर्नाटकामध्ये शासकीय जयंती करा. कर्नाटकातल्या लिंगायतांनी सुद्धा शासकीय जयंतीची मागणी केली नाही. बसव कल्याणचा आम्ही जिवंत आमदार मारुतीमुळे एमएलसी येतात, त्यांनी मागणी केली, भाजपचे आमदार आहेत आणि काँग्रेसचं सरकार असताना मारुती मुळे मागणी केली आणि 2002 ला कर्नाटकात शासकीय जयंती सुरू झाली. त्याच्यानंतर जिथं जगराबादला बीबी पाटील खासदार होते त्याच ठिकाणी काँग्रेसचे खासदार शेटकर नावाचे होते, आता आहेत ते शेटकर माझ्याकडे आले देवीच्या कार्यक्रमाला आणि त्यांनी माझ्याकडून महाराष्ट्राचा जिआर घेतला आणि हैदराबादला गेलो आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी केली. 2003 ला आंध्र प्रदेशात शासकीय जयंती सुरू झाली आणि तेलंगणा राज्य वेगळं झालं. 2016 मध्ये तेलंगणा राज्यामध्ये शासकीय जयंती सुरू झाली. शिवा संघटनेमुळे देशाच्या 4 राज्यामध्ये महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती होते. मधली आठवण करा, 22 नोव्हेंबर 2002 ला मी शिवा संघटनेचं निवेदन घेऊन दिल्लीला गेलो. आदरणीय अटलजी पंतप्रधान तारखा काढून नाही आणखी अटलजी पंतप्रधान होते आणि लोकसभेचे सभापती मनोहर जोशी होते. मी शिवा संघटनेचं निवेदन घेऊन गेलो आणि जाताना माझ्या सोबत 2 खासदार घेऊन गेलो, खासदार चंद्रकांत खैरे आणि अमरावतीचे खासदार आनंदराव गुळे, दोन्ही शिवसेनेचे खासदार. या दोघांना घेऊन मी अटलजीकडे गेलो आणि अटलजीकडे आम्ही मागणी केली, भारताच्या संसद भवनामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करा. माझं 22 नोव्हेंबर 2002 चं निवेदन पंतप्रधान कार्यालयातल्या सिक्क्या सहित माझ्याकडे आहे. त्या निवेदनात मी जे लिहिलंय त्याच्या आधारावर आज आमचे सगळे नेते मंडळी बोलत आहेत, जगातली पहिली संसद महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केली. 2002 ला मागणी केल्यानंतर अटलजीने आम्हाला सांगितलं की पुतळा बसवायचा विषय पंतप्रधानाच्या कक्षेत नाही, तर संसदेच्या परिसरात पुतळा बसवायचा असेल तर लोकसभेच्या सभापतीच्या कक्षेत आहे. जसं विधानसभेमध्ये काही करायचं असेल विधिमंडळामध्ये तर सभापतीने अध्यक्षाचा अधिकार आहे. आदरणीय अटलजीने आम्हाला सांगितलं आणि योग असा आम्हाला माहित नव्हतं मागणी कोणाला करायची, पंतप्रधानाला केली. अटलजींनी सांगितलं की सभापतीकडे जा, मनोहर जोशीकडे जा. आणि आपल्या सगळ्यांना माहिती, माझ्या सोबत शिवसेनेचे होते, मी शिवसेनेचा होतो. जेव्हा निवेदन घेऊन मनोहर जोशी सरांकडे आम्ही गेलो तेव्हा मनोहर जोशी हसून म्हणाले, 2 मनोहरच्या मागण्या मंजूर, तुझी मागणी मंजूर. पण मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना संकल्प केलाय, महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा संसदेत मी बसवणार आहे आणि मी त्याला मंजुरी दिलेली आहे. सुधारणाच्या आर्टिस्ट काम करतायत आणि लवकरच त्या पुतळ्याचं उद्घाटन आम्हाला संसदेमध्ये करायचं आहे. त्यांनी मला सांगितलं मागणी तुझी आहे, जसं मी मागणी सभापती असलो तरी मागणी मंजूर केली छत्रपती शिवाजींचा पुतळा बसवायला, पण पुतळा संसद देत नाही. महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतले 35 लाख रुपयांनी तरतूद करून घेतली. तसं संसदेत महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवायला मंजुरी माझ्याकडून आहे, पण पुतळा सुद्धा संघटनेला भेट द्यावा लागेल. आणि 30 वर्ष झाले जयंती सोडली
तर रुपया कोणाचा आम्ही घेतला नाही. हजारो कार्यक्रम झाले.